हॅलो अवर यूट्यूब फॅमिली अँड वेलकम टू अवर न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग आहे हळदी कुंकू आणि बोरनान स्पेशल. सो आम्ही केलं असं डेकोरेशन बोरनांसाठीचं, तुम्ही बघू शकता. आणि ते दोघं यायच्या आत, अद्विक आणि विवांश दोघं यायच्या आतच आम्ही शूट करून घेतोय, कारण नंतर ते डेकोरेशन असं राहील का नाही याची काही आम्हाला खात्री नाही. सो आता अद्विकला इकडे बसवलंय, त्याच्या हातात दिली आहे चॉकलेट, म्हणून तो बसलाय शांत. तोपर्यंत आम्ही शूट करून घेतोय. तेवढ्याच वेळेचा फायदा. तुम्ही बघू शकता, त्याला चॉकलेट दिल्यामुळे तो त्याच्या दुनियेत मग्न आहे आणि आम्ही त्यामुळे शूट करू शकतोय. हे त्याच्यासाठी काहीतरी नवीनच होतं, कारण जेव्हा फर्स्ट बोरनान झालेला तेव्हा तो लहान होता, म्हणून त्याला काही एवढी आयडिया नव्हती की हे काय केलं काय नाही. पण आता थोडंफार त्याला समजते, म्हणून त्याला असं वाटते की हे काय डेकोरेशन केलंय, मला इकडे बसवलंय यांनी, माझं औक्षण करताय आणि हे सगळं ठेवलंय पुढे. काहीतरी त्याला त्याच्यासाठी नवीन होतं ते. इकडे आम्ही ऑप्शन करतो फोटोसाठी, त्याला सांगतो की तिकडे बघ कॅमेराकडे, पण नाही. अद्विक तर चालले की ते सगळं ते मुरमुरे वेगळे पडले, ते सगळं ते उचलून फेकतोय तो. त्याची वेगळीच मस्ती चालली आहे तिकडे. कसं तरी ऑप्शन केलं आणि एक फोटो तरी काढला त्याच्यासोबत. आणि त्याला त्याचं असं आहे की त्याला ते ऑप्शन जेव्हा करतो त्याला ते खूप आवडतं, टिक्का लावायला आवडतो. तो त्याच्या दुनियेत मग्न आहे, त्याची काहीतरी वेगळीच मस्ती चालली. सगळे पाहुणे वगैरे आले, मग त्यांच्यासोबत त्या दीदी वगैरे आल्या, त्यांच्यासोबत त्याची मस्ती चालली. पण एवढं नशीब की तो बसलाय त्या जागेवर आणि तेवढं ऑप्शन वगैरे तरी करू देतोय. आम्ही सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं, तोपर्यंत तो शांतच बसलाय. बघा त्याला कसं आवडतं ते. अजून तो बघतो त्याच्यात काय करताय, कसं कसं मला ओवाळताय, ते त्याला बघायला आवडतं. आणि मला का खाऊ घालतील, काही पेढा देतील, औक्षण केलं म्हणजे काहीतरी देतील असं त्याला वाटतं. हे बघा इकडे त्याचं औक्षण करताय त्याच्या आजी, आणि तो तिकडनं उठून उठून पळतोय. सगळे त्याला एंटरटेनमेंट करताय की नाही बाबा तू बस इकडं, तोपर्यंत सगळ्यांना औक्षण तरी करू दे. नाही तुम्ही बघू शकता तो पूर्ण त्या बॉर्डरवर येऊन बसलाय, साईडला येऊन बसलाय. लहान मुलांचं असंच असतं, त्यांचं मूड चांगलं असताना तोपर्यंत आपल्याला काय करायचं ते करून घ्यायचं. आता बघू शकता विवांश मध्ये मध्ये येतोय, आता अद्विकचं तर कसं तरी करतोय आम्ही, आता विवांश कसा बसेल ते थोडं आहे त्याचा प्रश्न आहे. त्याचं असं आहे की मी कधी आता उठून उठून पळू आणि कधी नाही, असं झालंय त्याला. एक एक करून सगळे औक्षण करताय. थोडं त्याला काहीतरी सांगितलं म्हणून परत तो बसलाय जागेवर आणि करू देतोय औक्षण तरी. लास्ट टाइमला तर विवांश आणि अद्विक दोघं बसलेले आणि दोघांनी जे चॉकलेट खायला चालू केलेलं, सगळे चॉकलेट त्यांनी संपवले होते. एकही चॉकलेट नाही राहू दिलं, सगळे चॉकलेट रॅपर्स हेच खात होते. त्यांना असं वाटत होतं की बापरे, आम्हाला इतकं सगळं चॉकलेट समोर दिसत आहे, तर आम्ही कधी खाऊ नाही कधी नाही. म्हणून यावेळेस आम्ही एक केलंय की जास्त चॉकलेट्स ठेवल्याच नाहीत. म्हणजे ते बाउल्समध्ये चॉकलेट जर ठेवले, त्यांचं तेच चालू होतं की मी चॉकलेट घेईल, चॉकलेट घेईल. आता विवांशला बसवलंय, त्याला तो एका अटीवर बसलाय, त्याला हातात बासरी दिली म्हणून तो बसलाय. बघा हे दोघं उठून जात आहे. बोरनान यांचं करायचंय आम्हाला आणि दोघं उठून उठून जात आहे.
पटकन औक्षण करतोय. सगळे क्लॅप करताय की विवांश बसलाय आणि औक्षण करू देतोय. तेवढंच त्याला प्रोत्साहन देताय की बस बाबा करू दे आम्हाला औक्षण, तरी तुझं बोरनाण करू दे. तुझ्या बोरनाणासाठी आम्ही सगळे जमलोय. तेवढं तरी नीट नीट होऊ दे. त्याच्या तोंडावर एवढा मोठा क्वेश्चन मार्क आहे की बाबा हे काय करताय सगळे. बघा तिकडे अद्विकचं काहीतरी वेगळं चाललंय. तो तिकडे त्याच्या वेगळ्याच त्याच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत. विमाशने पण सगळ्यांना करू दिलेत औक्षण. आता त्यांचं ते सगळं खाली टाकलेलं ते आसन वगैरे हे सगळं ते काढताय. आम्हाला उठू नाही देत तर आम्ही इथलंच जे सगळं ठेवलंय ते आम्ही सगळा पसारा करू. ते तरी काय करणार बिचारे, त्यांना उठू नाही देत तर मग काहीतरी काहीतरी ऍक्टिव्हिटी त्यांना पाहिजे ना. विवांश आता बसलाय तिकडे एका अटीवर, ते म्हणजे त्याची कॅडबरी. त्याला सांगितलंय की तुला कॅडबरी देऊ तर करू देणार तर, म्हणून तो त्या याच्याने बसलाय की नाही बाबा आपल्याला कॅडबरी मिळणार आहे तर आपण बसू. पण शेवटी नाही, त्याला कॅडबरी भेटली म्हणजे तो आता माझी कॅडबरी मला भेटली, आता मी जातो बस. फायनली सगळ्यांचं ऑप्शन झालं आणि वेळ आली म्हणजे ती त्यांच्या डोक्यावर ते सगळे बुरबुरे टाकण्याची. आणि दोघं बसलेत आणि बघताय की हे सगळे काय धरून हातात उभे आहेत वरून. आणि सगळं त्यांच्या त्या डोक्यावर टाकलं. त्यांना मजा पण येते की बापरे काय टाकताय आमच्या अंगावर. तर असा झाला आमचा बोरनाणाचा सोहळा पार. कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.